शिवाय नमस्तुभ्य. मी तुम्हाला आज सांगणार आहे, उद्या आहे सोमवती अमावस्या. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. हा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. उपाय असा आहे ज्याच्याने आपली प्रगती होते, उन्नती होते, खूप म्हणजे खूपच असं जीवनातले जे कष्ट दुःख आहे ते सगळे समाप्त होत आहे. उद्या हा उपाय नक्की करून बघा. तर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घराजवळ जो माठ असतो त्या माठाजवळ एक तुपाचा दिवा लावायचा, त्याची वात दक्षिणेकडे तोंड करून लावायची. एक म्हणजे तांब्याचा गडू घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं, एक तांदळाचा दाणा घ्यायचा, एक रुद्राक्ष टाकायचा कोणता पण, आणि तो गडू झाकून ठेवायचा दिवसभर. आणि संध्याकाळच्या टायमाला परत तिथे दिवा लावायचा दक्षिणेकडे तोंड करून, आणि नंतर ना त्या गडूवर हात ठेवायचं. पहिले शिवशंकरांचं नाव घ्यायचं, स्मरण करायचं. नंतर तुमच्या मनातली जी दुविधा असेल ती बोलायची. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्यायचं. सकाळी उठून ते महादेवाच्या मंदिरात जाऊन ते पाणी अर्पण करायचं 10-11च्या 12च्या दरम्यान मध्ये. आणि नंतर ना नंतर तो रुद्राक्ष घरी आणायचं. तुमची प्रगती एवढी होईल वर्षभरामध्ये. तुम्ही नक्की बघा हा उपाय करून.